इतर गावाचे 11 गावं आहेत दुसरे, त्यांचे पूर्ण प्रलंबित मागण्या असताना आपल्या इथे कार्यकारी अभियंता तिडके साहेब यांनी अतिताईपणा करून आपल्या इथे गडबडणीचं काम केलं आहे. एकही गाव स्थलांतरित न केल्यामुळे आपल्या रावणगाव, हसनाळ आणि इतर गावांना त्याचा फटका बसला आणि गाव जमीनदोस्त झाले. आणि बऱ्याच लोकांचे प्रलंबित मागण्या आहेत. 18 वर्षाचा प्रश्न असेल, ज्याला मुलीच आहेत त्यांना स्वच्छता प्रश्न असेल, असे अनेक प्रश्न प्रलंबित असताना सुद्धा फक्त गडभरणीचं एक तग धरून त्यांनी गडभरणी केल्यामुळं आमचे रावणगाव आणि हसनाळ आणि इतर गावे सगळे जमीनदोस्त झालेले आहेत. तरी जमीनदोस्त झालेल्या यांचं आजपर्यंत बी काही त्याला नुकसान भरपाई मिळालेली नाही. जरी आता वाहन भत्ता असेल, स्थलांतरित होऊन सुद्धा 3 महिने होत आहे, तरी वाहन भत्ता मिळाला नाही आणि ती स्थलांतरित भत्ता मिळाला नाही. असे सर्वच काही मागण्या, एक थोडके मागण्या असताना सुद्धा शासन, जिल्हा प्रशासन आणि तहसील मार्फत काहीच करायला तयार नसल्यामुळं मला आमच्या गावासाठी, ज्या गावामध्ये मी भूमीमध्ये जन्म घेतलो आणि ज्या गावात 10-11 गावाची बुडीत क्षेत्रात चालले, त्या गावातून एक आपली मागणी मुख्यमंत्री आणि माननीय राज्यपाल साहेब आणि उपमुख्यमंत्री, दोन्ही उपमुख्यमंत्री साहेबांना भेटून आपलं निवेदन देऊन कसं मागण्या आपल्या पत्रात पाडून घेता येईल या सदनशील मार्गाने आणि पायी चालत तिथपर्यंत मुंबई मंत्रालयापर्यंत आपल्याला जायचं आहे. आणि आज इथून मी आपल्या गावकऱ्याच्या साक्षीने मी इथून आज निघायला तयार झालो. बोला समोर आज रावणगाव येथून लेंडीच्या प्रलंबित मागण्यासाठी शेख जैनुद्दीन हे आज रावणगाव येथून थेट मुंबई मंत्रालयापर्यंत पायी यात्रा आज त्यांनी काढलेली आहे. पायी यात्रेमध्ये त्यांनी जो विषय मांडला आहे तो अत्यंत महत्त्वाचे आहेत. लेंडी धरणामध्ये गेलेल्या 12 गावांसाठीचे सर्व मुद्दे त्यामध्ये अत्यावश्यक आहेत. त्यांनी मांडलेल्या मुद्द्यामध्ये प्रथम प्राधान्याने जर मी मुद्दा प्रथम व्यक्त करू तर वयवर्ष 31 वर्ष ज्यांची पूर्ण झालेली आहेत, पण ज्यांचे लग्न झाले नाही आणि लग्नाचा क्रायटेरिया लावून शासनाने जो वेठी धरण्याचा प्रयत्न केला ते चुकीचा होता. तो सत्य हे कशा पद्धतीने आहे दाखवण्यासाठी ते आज मंत्रालयापर्यंत पोहोचत आहेत. शासनाने परत दुसरी चूक केलेली आहे की ज्यांना मुलगी आहे पण मुलगा नाही, पण मुलं असणाऱ्यांना त्यांनी त्याचा मोबदला दिला, पण मुलगी किंवा त्या व्यक्तीला मुलगा नसणे हा त्यांचा दोष आहे का, हा सुद्धा तेवढा महत्वाचा मुद्दा होता. मग याला एकमेव मुलगी आहे त्याला सुद्धा त्यांनी प्रथम प्राधान्याने त्याला मोबदला द्यायला पाहिजे होता. ज्या पद्धतीने घटनेचा कलम सांगतो 14 आणि 15 समानतेचा हक्क किंवा धर्मलिंग वंश जात यानुसार भेदभाव करता येत नाही. मग शासनानं या छोट्या छोट्या गोष्टी कळत असताना सुद्धा तो आमच्या प्रश्नांना मार्गी लावत नाही. याचे कारण तरी काय असावे, हे कारण मुख्य शोधण्यासाठी जे आज स्पष्ट आपल्या गावातून मंत्रालयापर्यंत जाणार आहेत. पण प्रशासनाला मी विनंती करतो की त्यांनी मंत्रालयाला इथपर्यंत पायी चालण्याऐवजी त्यांना त्यांच्या मागण्या ह्या पूर्ण करून द्याव्यात, जेणेकरून त्यांना तिथपर्यंत त्रास होऊ नये. अगोदरच रावणगाववासियांनी खूप त्रास सोसलेला आहे. रावणगावच नसून तर संपूर्ण 11 गावची लोक, 12 गावची लोकांनी खूप त्रास सहन केलेला आहे. मग आज पायी चालून त्यांना जर त्रास द्यायचा जर शासनाने ठरवलं असेल तर शासनाला कदापि आमची जनता माफ करणार नाही. आणि स्पष्टपणे जर या प्रलंबित मागण्यासाठी जे आज पायी यांनी इथून निघालेले आहेत, मध्यंतरी त्यांना थांबवून संपूर्ण मागण्या पूर्ण झाल्याचा पत्र त्यांना जर दिला गेला नाही तर संबंध 11 गावाचे लोकांना एकत्रित करून त्यांना संपूर्ण याची जाणीव करून देऊन संबंध हा जो लेंडी धरण बांधण्यात आलेला आहे, तुम्ही बांधला ज्या पद्धतीने आम्हाला तोडता सुद्धा येतो, जर आमच्या मागण्या पूर्ण केल्या गेल्या नाही तर संबंध लोकांना एकत्रित करून हा धरण थेट खोरा आणि विशिष्ट अशी पदार्थ घेऊन ती डायरेक्ट पाडण्याची भूमिका आम्ही स्पष्टपणे तयार करणार आहोत. प्रशासनाने याची दखल घ्यावी, अन्यथा हा धरण पूर्णपणे अगोदर बंद पाडला जाईल आणि बंद पाडून ते संपूर्णपणे तोडून देण्यात येईल. याची दक्षता प्रशासनाने घ्यावी.